ऑनलाईन अर्निंगच्या नवीन माहिती आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये आज पाहणार आहोत की डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटच्या बिझनेसपासून तुम्ही तुमचं अर्निंग कसं वाढवू शकताय हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट जवळजवळ मॅन्डेटरी झालेले आहेत सर्वांसाठी. तर ह्याचा वापर तुम्ही करून किंवा ह्याचा बिझनेस करून तुम्ही तुमचं अर्निंग कसं वाढवू शकताय ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की डिजिटल प्रमोशन तुम्ही कसं करू शकता आणि त्याचे क्लायंट तुम्हाला कसे मिळू शकतायत. सिग्नेचर हे इन्कम टॅक्स फायलिंग किंवा बाकीच्या सर्व गोष्टींसाठी मॅन्डेटरी झालेलं आहे. त्यामुळे अशा मॅन्डेटरी प्रोडक्टचं जर तुम्ही सेलिंग करत असाल किंवा तुम्ही त्याचा बिझनेस करत असाल तर तुम्हाला शुअरली तुम्हाला इन्कम मिळणं साहजिकच आहे. तर अशा अर्निंगच्या मार्गाबद्दल आपण पाहणार आहोत. तर डिजिटल सिग्नेचरपासून तुम्ही तुमची कमाई कशी वाढवू शकता एक डिजिटल प्रमोशन करून किंवा डिजिटल गोष्टींचा वापर करून ते आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. आता जाणून घेऊया की डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट कोणाकोणाला लागतं. इंडिव्हिज्युअल असून दे, कंपनी असून दे, ज्यावेळेला त्यांना त्यांचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायचा असेल त्यावेळेला डिजिटल सिग्नेचरची रिक्वायर्ड लागते. मिनिस्टर ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सनी जवळजवळ मॅन्डेटरी केलेलं आहे. प्रत्येक कंपनीला त्यांचे रिपोर्ट्स फाईल करण्यासाठी, ॲप्लिकेशन देण्यासाठी, ई टेंडरसाठी डिजिटल सिग्नेचरची रिक्वायरमेंट लागते. तर हे कोण वापरू शकतं तर इन्कम टॅक्स फायलिंगसाठी वापरू शकता, GST रजिस्ट्रेशनसाठी वापरत येतं, ROC फायलिंगसाठी, ई टेंडर अप्लाय, कंपनी रजिस्ट्रेशनसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट लागतं. तर मित्र समजू शकता एवढी जर रिक्वायरमेंट असेल प्रत्येक गोष्टीसाठी आणि मॅन्डेटरी असेल तर त्याच्यापासून इन्कम पण चांगल्या प्रकारे होऊ शकतं. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट ही डिजिटल की आहे ज्या व्यक्तीसाठी ही इश्यू केली जाते त्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर हे कोण इश्यू करतं तर अथॉरिटीज आहेत त्या ह्या इश्यू करतात. तर ह्या डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटमध्ये काय असतं नेमकं तर ज्याच्या नावावर इश्यू केलं आहे किंवा जो वापरकर्ता आहे त्याचं नाव असतं, पिनकोड असतो, देश असतो, ईमेल पत्ता असतो. प्रमाणपत्र जारी करण्याची म्हणजे ज्यावेळेला इश्यू केलं जातं त्याची तारीख आणि प्रमाणपत्र जे आहे किंवा सर्टिफिकेट जे आहे ज्या संस्थेने इश्यू केलेलं आहे त्याच्या संदर्भात पण माहिती याच्यामध्ये दिली जाते. तर डिजिटल सिग्नेचर तुमची समजू शकता की डिजिटल फाईल आहे, वर्क ॲज अ ऑथेंटिकेट आहे आणि प्रोटेक्शन आहे. म्हणजे वापरकर्त्याचं हे डिजिटल स्वतःचं असल्यामुळं आणि ते एन्क्रिप्टेड असल्यामुळं त्याचं प्रोटेक्शन आहे. डिजिटल फाईल आहे आणि वर्क ॲज अ ऑथेंटिकेट करतं म्हणजे व्यक्तीचे ऑथेंटिकेशन हे करू शकतं, प्रमाणित करू शकतं. याचं महत्त्व याच्यासाठी आहे. तर आता आपण जाणून घ्या की कोणकोणत्या टाईप्स ऑफ डिजिटल सिग्नेचर असतात किंवा कोणकोणते प्रकार असतात. क्लास 1 आणि क्लास 3 यामध्ये त्यांचे वर्गीकरण केलं जातं. अगोदर क्लास 2 पण होता पण 1 जानेवारीपासून ते डिस्कंटिन्यू केलेलं आहे. जे डिजिटल सर्टिफिकेट होतं जे क्लास 2मध्ये यायचं ते आता क्लास 3मध्ये येतं आहे. तर 3मध्ये कुठलं वापरलं जातं पार्टिसिपेशन, बिडिंग, ई ऑक्शन्स, ऑनलाईन टेंडर ह्याच्यासाठी जास्तीत जास्त क्लास 3 वापरलं जातं. आता क्लास 2चे पण त्याच्यातच आल्यामुळे त्याचा वापर क्लास 3मध्ये सुद्धा होतो. तर आता जाणून घेऊया की डिजिटल सिग्नेचर बाय ज्यावेळेला करत असतात त्या कोणकोणते ऑप्शन्स असतात. तर इथं तुम्ही समजू शकता हे ई-मित्राची साईट आहे जिथे ते सेल करतात. तर क्लास टाईप कस्टमर सिलेक्ट करू शकतो, इंडिव्हिज्युअल आणि ऑर्गनायझेशन. सिग्नेचर टाईप तुम्ही समजू शकता की सिग्नेचर पाहिजे असेल, फक्त एन्क्रिप्टेड पाहिजे असेल किंवा दोन्ही सिग्नेचर प्लस एन्क्रिप्टेड पाहिजे असेल तर असे पण ऑप्शन असतात. त्याप्रमाणे प्राइसिंगमध्ये बदल होत असतो. व्हॅलिडिटी तर तुम्ही समजू शकता की 1 इयर, 2 वर्ष आणि 3 वर्ष. तर मित्र तुम्ही समजू शकता की व्हॅलिडिटी 3 वर्षाचा आहे त्यामुळे हा रिक्रुटमेंट प्रोडक्ट आहे. त्यानंतर याची प्राइसिंग तुम्ही समजू शकता येते की 1400 रुपयेपासून स्टार्ट आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता हे ज्या वेळेला तुम्ही पार्टनर बनाल त्यावेळेला तुम्हाला कमी पैशात याच्यात भेटू शकतं. तर तुम्हाला डिजिटल सिग्नेचरचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कोणकोणते आवश्यकता आहे. पहिली तर आहे की तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणं गरजेचं आहे. इंटरनेट कनेक्शन असणं गरजेचं आहे कारण काय वेळेला तुम्हाला गोष्टी चेक कराव्या लागतात त्यामुळे इंटरनेट कनेक्शन पण गरजेचं आहे. या 2 महत्त्वाच्या गोष्टी तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही डिजिटल सिग्नेचरचा बिझनेस चालू करण्याचं इच्छित असाल त्यावेळेला.
तर डिजिटल सिग्नेचरचे पार्टनर कुठं बनू शकता याच्याबद्दल आपण माहिती पाहतोय. तर तुम्ही ई-मुद्राच्या साईटवरती यायचं आहे. ही एक सर्टिफाईंग ऑथॉरिटी आहे अंडर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथे दिलेलं आहे. तर इथं तुम्ही बिकम पार्टनरवरती इथं क्लिक करायचं. अशा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, तुम्ही त्यांना पण अप्रोच करू शकता, पण ही चांगली मानली जाते त्यामुळे आपण हिचे सिलेक्शन करतोय. इथं बिकम अ पार्टनरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे बिकम अ पार्टनर पेजवरती येता. बिकम पार्टनर पेजवरती आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की बिझनेस बेनिफिट तुम्हाला काय आहे या प्रोग्रॅमचे. हायली कॉम्पिटिटिव्ह रेट्स आहेत, सेल्स अँड मार्केटिंग सपोर्ट आहे, बिझनेस अँड प्लॅनिंग मॅनेजमेंट सपोर्ट देत आहेत. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पार्टनर एनेबल्ड टूलकिट तुम्हाला मिळतं आहे. डेडिकेटेड सपोर्ट ओव्हर कॉल अँड चॅट याच्यावरती तुम्हाला मिळू शकतं. ट्रान्सपरंट ऑनलाईन पोर्टल अँड इझी ऑफ यूज तुम्हाला भेटतो. ट्रेनिंग अँड फ्री डेमॉन्स्ट्रेशन्स तुम्हाला दिले जातात. नो एक्सपायरी डेट ऑफ DSC स्टॉक, जे डिजिटल सिग्नेचर आहे त्याचं स्टॉकची जी एक्सपायरी डेट असते तर ती तुम्हाला नो एक्सपायरी डेट मिळते. त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही इश्यू कराल एखाद्या कस्टमरला तर तुम्ही स्टॉक ठेवू शकता आणि तुम्हाला त्याच्यातून चांगले रिटर्न मिळू शकतात. त्याच्यानंतर मित्र हो, त्याने इथे दिलं आहे की हाय रिटर्न्स यू कॅन चार्ज ॲडिशनल सर्व्हिस फीज टू अर्न हायर रिटर्न्स. म्हणजे तुम्ही समजू शकता की तुम्ही ॲडिशनल पैसे चार्ज करू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं इन्कम वाढवू शकता. तुम्हाला इथे तुमचे नाव, फोन नंबर, ईमेल ID, तुमचं प्रोफेशनल द्यायचं आहे, स्टेट आणि मेसेज हे फिल करायचं आणि सबमिट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला कॉल येतो. जवळजवळ यांची प्रोसेसमध्ये असं आहे मित्र की तुम्हाला काही स्टॉक घ्यावा लागतो आणि ते काही स्टॉक तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही सेल करू शकता आणि त्याच्यानंतर जसं जसं स्टॉक होत जाईल तुमच्याकडे तसं तसं तुम्ही विकू शकताय आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकताय. तर मित्र, पहिल्यांदा तर समजून घ्या की ह्या डिजिटल सिग्नेचरपासून तुम्ही कसं अर्न करू शकता. पहिलं तर समजून घ्या की ह्या रिक्रुटमेंट बिझनेस आहे. रिक्रुटमेंट बिझनेस म्हणजे की तुम्हाला याच्याकडून कस्टमर वारंवार तुमच्याकडे येऊ शकतो, कारण याची व्हॅलिडिटी मॅक्सिमम 3 वर्ष आहे. 3 वर्षानंतर परत त्यांना डिजिटल सिग्नेचर घ्यावं लागतं कस्टमरला, किंवा ज्यांनी जर 1 वर्षाचं घेतलं असेल तर पुढच्या वर्षी रिन्युअलला तो येणारच. त्यामुळे रिक्रुटमेंट बिझनेस असल्यामुळे तुम्हाला याच्यातून कंटिन्यूस इन्कम होऊ शकतो आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे मित्र, तुम्ही डिजिटल सिग्नेचर जे आहे, जे एन्क्रिप्टेड कीज आहेत, ज्या तुम्ही बल्कमध्ये जर परचेस केल्या तर तुमचं जास्त सेविंग होतं आणि तुम्ही जास्त प्रकारे त्याच्यात मार्जिन कमवू शकता. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की अर्न कसं करू शकता, तर सेल ऑन युअर प्राईस, म्हणजे तुमच्या प्राईजवरती तुम्ही त्याचं विक्री करू शकताय. तर मित्र, समजू शकता ज्या बेस्ट प्राईजवर तुम्हाला मिळतं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमची सर्व्हिस चार्जेस ॲड करून तुम्ही जास्त प्रॉफिट कमवू शकताय. त्यानंतर मित्र हो, तुम्ही जर बल्क परचेस केलेत असेल तर तुम्ही असे एजंट, स्वतःचे कमिशन एजंट बनवू शकता आणि त्यांच्याकडून सेल करून तुम्ही तुमचं अर्निंग वाढवू शकता. तर मित्र, आता समजून घ्या की डिजिटल मार्केटिंगचा वापर करून तुम्ही कसं प्रमोशन करू शकताय एक प्रोफेशनल वेचं. तर मित्र हो, तुम्ही वेबसाईट बनवू शकताय. त्या वेबसाईटवरती डिजिटल सिग्नेचर संदर्भात माहिती देऊ शकताय आणि त्याचे सेलिंगचे तुमचे प्रोडक्टचे रेट्स वगैरे असतील किंवा जी माहिती असेल तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सर्व देऊ शकताय आणि त्या वेबसाईटचं तुम्ही प्रमोशन करू शकताय. दुसरं आहे प्रमोशनचं मेथड मित्र हो, की फेसबुक पेज तुम्ही क्रिएट करू शकताय. त्याच्याबरोबर फेसबुकच्या ॲड्स पण तुम्ही रन करू शकताय त्या फेसबुक पेजवरती आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकताय. जर तुम्ही लोकल बिझनेस असाल किंवा लोकल एका शहरापुरतं मर्यादित करत असाल तर तुम्ही गुगल माय बिझनेसचा वापर करू शकताय. तिथे लिस्टिंग क्रिएट करू शकताय आणि त्याच्यातून तुम्ही लीड जनरेट करू शकताय आणि तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकताय. त्याचबरोबर मित्र हो, गुगल ॲडचा तुम्ही वापर करू शकताय. लोकेशन वाईज तुम्ही तुमचे मार्केटिंग करू शकताय आणि त्याच्यातून तुम्हाला लीड जनरेशन होऊ शकते. डिजिटल मार्केटिंगचा योग्य तरीके वापर केला तर मित्र हो, तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकताय. ऑनलाईन कमवण्याची ही चांगली संधी आहे. डिजिटल सर्टिफिकेट सिग्नेचर हे मॅन्डेटरी आहे जवळजवळ सर्वांसाठी. त्यामुळे तुम्ही याचा वापर करून तुमचं अर्निंग वाढवू शकताय. मित्र हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.